नमस्कार। आज 23 एप्रिल 2020 अर्थात जागतिक पुस्तक दिन। या पुस्तक दिनाच्या निमित्तानं मी स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर यांच्याकडून प्रकाशित होणारं डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्याकडून संपादित झालेलं शाहीर हिंदूराव लोंढे यांचे पोवाडे हे पुस्तक प्रकाशित करीत आहे। मित्रो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सध्याचा काळ हा कोविड-19 या विषाणूनं प्रादुर्भाव झालेला आहे। कोरोना हा आजार सर्वत्र पसरत आहे। त्यामुळं केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांनीही लॉकडाऊनचा आदेश सगळीकडे दिलेला आहे आणि त्याचं पालन आपण अतिशय व्यवस्थितपणे करत आहोत। अशा सगळ्या काळामध्ये आम्ही सर्वजण आपापल्या घरी राहून हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत। शाहीर हिंदूराव लोंढे हे इचलकरंजीचे शाहीर, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे शाहीर आहेत। ते त्यांच्या घरी राहून ऑनलाईन पद्धतीनं, मी माझ्याकडे राहून ऑनलाईन पद्धतीनं आणि इतर आमचे काही मित्रवर्य, मार्गदर्शक अशा सर्वांच्या साक्षीनं हा पुस्तक प्रकाशन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं संपन्न होत आहे। खरं तर हे पुस्तक 19 फेब्रुवारी 2018 शिवजयंतीच्या निमित्तानं प्रकाशित होणार होतं, परंतु ह्याच्या काही तांत्रिक बाबी, इतर काही गोष्टी या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, म्हणून साधारणपणे 2 वर्षाचा काळ हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी लागला। एकूण जवळपास 295-96 पानाचं हे पुस्तक, याच्यासाठी मराठीतील प्रसिद्ध ख्यातनाम साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी प्रस्तावना लिहिली, मलपृष्ठ लिहिलं आणि एकूणच यश प्रिंटर्सचे गंगाधर दिवेकर यांनी सुद्धा खूप मोठं असं योगदान, सहकार्य आम्हाला या पुस्तक प्रकाशनासाठी, पुस्तकाच्या निर्मितीसाठी केलं। मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आमचे मार्गदर्शक डॉक्टर गिरीश मोरे ज्यांनी मला PhD साठी मार्गदर्शन केलं आणि तो प्रबंध माझ्याकडून पूर्ण करून शिवाजी विद्यापीठाची 2014 साली त्याला PhD ही पदवी मिळाली। त्यानंतर 2017-18ला डॉक्टर राजन गवस, ज्येष्ठ साहित्यिक यांच्या मार्गदर्शनाखाली मी मराठी शाहिरी वाङ्मयाचा सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास हा विषय पोस्ट डॉक्टरेटसाठी निवडला। तोही पुन्हा माझा शाहिरी वाङ्मयाचा अभ्यास असल्या कारणानं या कालावधीमध्ये पोस्ट डॉक्टरेट आणि इतर काही पुस्तकांची कामं, यामुळं हे पुस्तक 2018 साली होणार असताना तब्बल 2 वर्षाचा विलंब या पुस्तकासाठी लागला। आणि जेव्हा हे पुस्तक पूर्ण झालं तेव्हा लॉकडाऊनचा कालखंड सुरू झाला। जवळपास 1 ते 1.5 महिना हे पुस्तक होऊन झालेलं आहे। याचा उत्तम असा सार्वत्रिक प्रकाशन समारंभ आम्हाला घ्यायचा होता, परंतु लॉकडाऊनच्या काळामुळे तो होऊ शकला नाही। तरीही सध्या आज 23 एप्रिल या दिवसाचं औचित्य साधून जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं हे पुस्तक आता आपणा सर्वांसाठी खुलं होत आहे। मी आपणा सर्वांना विनंती करेन, हे पुस्तक आपण अवश्य घ्या, वाचा, अभ्यासा, याचं परीक्षण करा, समीक्षण करा। उत्तम अशा पद्धतीचं शाहिरी वाङ्मय या निमित्तानं महाराष्ट्राच्या साहित्य शारदेच्या दरबारात हजर होत आहे, असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटेल। तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। आपण हे पुस्तक निश्चित स्वरूपानं वाचा। खूप चांगल्या अशा पद्धतीची शाहिरी या शाहिरांकडून घडलेली आहे आणि ती आज महाराष्ट्रासमोर येत आहे। पुनश्च आम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो। मनपूर्वक धन्यवाद, आभार। नमस्कार। आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं ते ऑनलाईन पुस्तक प्रकाशन झालेलं आहे आणि त्या पुस्तकातील अगदी थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर पोवाडा सादर करणार। ज्यांनी या मला आशीर्वाद दिला आणि ज्यांच्या आशीर्वादानं मी इथपर्यंत आलो याचा अर्थ असा, त्यांच्या कृपा आशीर्वादानं मी हे सगळं संपादन करू शकलो। त्यात माझा तसा काय फारसा मोठा सहभाग नाही, त्यांचा आशीर्वाद त्यापेक्षा फार मोठा आहे। त्यांनी बुद्धी दिली आणि
मी फक्त लिहायचं आणि कारकुनी करायचं काम केलं. एवढंच काम मी त्यांच्या आशीर्वादाने केलेलं आहे. ते म्हणजे माझे शाहीर सम्राट बापूराव विभूते शाहिरी गुरु आणि अध्यात्मिक गुरु श्री सद्गुरू निवृत्तीनाथ चौगले महाराज यांच्या आशीर्वादानं शाहीर हिंदूराव लोंढे यांचे पोवाडी या संपादित ग्रंथाच्या संदर्भ ग्रंथाच्या मधले मी आपल्यासमोर पोवाडी सादर करतोय. तो पहिला पोवाडा आहे व्यक्तिचित्रणात्मक शाहीर सम्राट बापूराव विभूते यांनी समाजासाठी काही काम केलं. आणि सम्राट विभूते शाहीर ज्ञानसागर नावाचे थोरे सिद्धनाथांची कृपा निवार. सिद्धनाथांची कृपा निवार स्वाती निमित्त भेट देणार हिंदूराव लोंढे कवन लिहिणार जी. हिंदूराव लोंढे कवन लिहिणार जी. बापूसाहेब विभूते कसे होते? अगदी शाहिरी पेशाला शोभण्याजोगे होते. भरदार छातीचा गडी, भरदार छातीचा गडी, ओठ बोलती मुच्च बरी बरी, राहानी साधी आणि भरणी, उच्च विचारांची ही जोडी. ऐकता आवाज पहाडी, ऐकता आवाज पहाडी, ऐकता आवाज पहाडी, बोलण्याची लावणी या गोडी. कवित्व केले बिनतोडी, कवित्व केले बिनतोडी, गवनाची घालून साकडी, गवनाची घालून साकडी. जो बात करील बरी बरी, जो बात करील बरी बरी, वाघाची डरकाळी फोडी. सम्राट डप आणि डिमडी, सम्राट डप आणि डिमडी, डप आणि डिमडी, डप आणि डिमडी. आतापर्यंत नाही याला तोडी, शब्दाची गोळी मग झाली, कित्येकानी केल्या धडपडी. विभूत्यांच्या नावाची गोडी, जे जपान सुद्धा नाव काढी, जपान सुद्धा नाव काढी. शाहिरे